आज आपण घरच्या घरी मस्त असे गव्हाचे कुरकुरीत बिस्किट बनवणार आहेत। त्यासाठी मी इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे, जेणेकरून बिस्किट हे कुरकुरीत आणि खूप छान लागतील। तर त्यानंतर बिस्किटला मस्त फ्लेवर येण्यासाठी बारीक केलेली विलायची यामध्ये घालायची, तर आपले बिस्किट एकदम मस्त लागतात आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही चांगलं। त्यासाठी तुम्ही लहान मुलांना सुद्धा असे मस्त छान घरच्या घरी गव्हाचे बिस्किट बनवून देऊ शकता। हे बिस्किट आपण चहाच्या स्नॅक्स मध्ये सुद्धा खाऊ शकतो। तर यामध्ये आता अर्धा वाटी तूप घालायचं आहे। ज्या वाटीने आपण गव्हाचं रव्याचं प्रमाण घेतले त्याच वाटीने आपल्याला हे सगळं मोजमाप करायचं आहे। एकदम मस्त असे आपले बिस्किट तयार होतात। तर आता हे सगळं तूप जे आहे ते चोळून घ्यायचं पूर्ण पिठाला, सगळ्या पिठाला थोडं थोडं तूप लागलं पाहिजे, अशा प्रकारे हे व्यवस्थित चोळून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे पीठ चोळलं गेले आणि अशी हलगत जर केली तर मूठ बांधली पाहिजे, असं प्रकारे हे पीठ झालं पाहिजे। म्हणजे आता आपलं प्रमाण जे आहे ते एकदम बरोबर झालेलं आहे। यामध्ये सोड्याची सुद्धा गरज लागत नाही, तर आपण याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत। तर डेसिकेटेड कोकोनट पण आपल्याला अर्धी वाटीच घालायचं आहे, जेणेकरून ते त्याचं बाइंडिंग चांगलं येतं आणि बिस्किट खायला एकदम टेस्टी आणि मार्केट सारखीच लागतात, त्यामुळे त्याचा वापर केलाय। आणि 1 वाटी साखर घालायची आहे। तर साखर आपल्याला बारीक न करता जशास तशी अख्खी पूर्ण साखर घालून घ्यायची। हे सगळं घातल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला थंड दूध मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून याचा असा गोळा बनवून घेतलेला आहे। तर तुम्ही दुधाच्या ऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, पण दुधामुळे बिस्किट खूप छान लागतात, त्यामुळे मी दुधाचा वापर केलेला आहे। तर दूध ट्राय करा। तर अशा प्रकारे आता आपलं कणिक मळून झाल्यानंतर हे पीठ एक 10 मिनिटे साईडला ठेवून द्यायचं। रव्याचा वापर केल्यामुळे आपल्याला हे 10 मिनिट साईडला ठेवावं लागतं, म्हणजे त्याला थोडंसं मुरायला वेळ लागतो। 10 मिनिटे झालेली आहेत आणि आता मी इथे कढई मध्ये तेल टाकून तेल गरम करायला ठेवले आणि त्यानंतर अशा प्रकारे इथे चपाती लाटून घेतली आहे। तर साईडला ज्या कडा असतील मोठ्या तर त्या आपण बाजूला काढू शकतो। माझ्याकडे एक कुकी कटर आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स आहेत, तर त्याच शेपचा वापर करून मी अशा प्रकारे इथे असं कट करून घेते। आणि हे जे आहे तर हे मग लहान मुलांना असं पाहण्यासाठी पण छान वाटतं आणि त्यांना पण वाटतं की हे मार्केट सारखीच बिस्किट आहेत। छान जर त्यांना आकार दिला तर मस्त आपली अशी बिस्किटे तयार होतात। तर अशा प्रकारे घरच्या घरी गव्हाची पिठाची बिस्किटे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, खूप छान मस्त लागतात। तर सगळे मी अशा प्रकारे आता कट करून घेते आणि कट करून झाल्यानंतर मग आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे। तर कुकी कटरमध्ये वेगवेगळे शेप असतात, जसं की स्टार शेप, फ्लॉवर, हार्ट शेप, नॉर्मल सर्कल, तर तेच मी बनवत आहे। आणि यामध्ये आपण जर नॉर्मली आपण तुमच्याकडे जर कुकी कटर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये चौकोनी किंवा गोल कुठलंही छोटंसं टोपण घेऊन त्याचा वापर करून अशा प्रकारे बिस्किट बनवू शकता। त्यावरती काही लाईन्स द्यायच्या, जेणेकरून आपले जे गुड्डी बिस्किट असतं तशा टाईप दिसतं तशा टाईपच्या तुम्ही याच्यावरती लाईन सुद्धा देऊन मस्त मस्त बिस्किटचे शेप बनवू शकता। तर आता माझे सगळे जे आहेत ते साईडला मी इथे करून घेतलेत आणि आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सगळे जे बिस्किट आहेत तर ते तळण्यासाठी टाकायचे आहेत। तर एकदम मंद आचेवरतीच तळून घ्यायचे। खूप जास्त हाय फ्लेम जर केली तर आतमध्ये कच्चे राहतात आणि वरतून सुद्धा जास्त करपल्यासारखे दिसतात, त्यामुळे नॉर्मल मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि हे सगळे जे बिस्किट आहेत तर ते अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत। जेव्हा बिस्किट तळण्यासाठी टाकतो तर लगेच आपल्याला ते उलटून घ्यायचे नाहीत, 1-2 मिनिट थांबायचं आणि त्यानंतर ह्याला उलटून घ्यायचं। तर दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असे बिस्किट भाजून घ्यायचे आणि यावरती जेव्हा हे भाजलेले बिस्किट आपण पाहतो वरती साखर लागते, तर ती जेव्हा पाहतो तेव्हा खाताना सुद्धा ते खूप छान एकदम अप्रतिम असं लागतं। तर मस्त असे आपल्या आता इथे बिस्किट तयार होत आहेत। छान ह्याला शालो फ्राय करून घ्यायचे। सगळे बिस्किट शालो फ्राय झाल्यानंतर मी आता हे काढून घेणार आहे। जेव्हा याच्या साईडचे अशी बुडबुडे कमी होतात तेव्हा आपल्याला कळतं की बिस्किट आपले चांगले फ्राय झालेले आहेत आणि मस्त असे तळून घेतल्यानंतर बिस्किट बघा दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतायत। आणि गव्हाचे आपण हे बनवलेले आहेत, त्यामुळे याला थोडासा जास्त लालसर कलर येतो। जर मैद्याचा वापर केला तर कमी लालसर दिसतात, गव्हामुळे थोडे जास्त दिसतात आणि खायला सुद्धा खरंच पण गव्हाचे आपल्यासाठी चांगले असतात, त्यामुळे गव्हाचे बिस्किट नक्कीच ट्राय करा।
तर आता हे पहिले तर मी काढून घेतलेले आहेत, बाकीचे जे आहेत ते सेम अशा प्रकारेच व्यवस्थित आपल्याला मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे। आणि आज सगळे बिस्किट माझे अशा प्रकारे आता इथे तयार होत आहेत। तर इकडे पण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सगळे शेप करून ठेवलेत। हे फ्लॉवर शेप आहेत, हार्ट शेप सुद्धा झालेत आणि ते सुद्धा अजून बाकी काही तळायचे राहिलेले आहेत। इकडे स्टार शेप आहेत आणि शेवटचं जे एक राहिलेले ते चौकोन करून मी ठेवलेलं आहे। तर ही तुम्हाला गव्हाच्या बिस्किटची रेसिपी घरच्या घरी लहान मुलांसाठीचा स्नॅक्स कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। बाय बाय।